मीटिंगमध्ये झूम मीटिंगमध्ये जे कोणी राज्यभरातून समाज कल्याण अधिकारी आणि न्याय आणि विधी प्राधिकरणाचे न्यायाधीश आणि विविध सामाजिक संघटना त्याचे पदाधिकारी याला जॉईन झाले असतील त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. मित्रांनो, त्याचबरोबर या झूम मीटिंगमध्ये आज जे कोणी अतिशय परिपक्व, प्रगल्भ, अनुभवी, ज्येष्ठ असे माझे सहकारी मित्र सामील झालेले त्यांचे देखील मी स्वागत करतो. आजकाल ज्येष्ठ हा जो काही शब्द आहे हा ज्येष्ठांना देखील नकोसा वाटायला लागलेला आहे. याला कारण असं आहे की त्या ज्येष्ठांच्या आजूबाजूला चाललेल्या हालापेष्टा आपण पाहतो. म्हणून या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी फार काही पुराण काळात न जाता किंवा दुसरं कुठलं तरी उदाहरण न देता, पौराणिक उदाहरण न देता, तुम्हाला आपल्या नुकत्याच अमेरिकेची जी निवडणूक झाली त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे निवडले गेले जो बायडेन यांचं उदाहरण देऊ इच्छिल. 75 गाठलेला हा उमदा तरुण, मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल, काहींना माहीत असेल की त्यांच्या आयुष्यामध्ये नुकत्याच काही वर्षापूर्वी त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी ऐन अगदी क्रिसमसच्या दिवशी क्रिसमसचा ट्री बाजारामध्ये आणायला गेल्यानंतर एका अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर त्यांना जी 2 मुलं होती त्यापैकी एका मुलाचं कॅन्सरने देहावसन झालं आणि दुसरा जो मुलगा होता तो नेव्हीमध्ये होता, तो ड्रग ॲडिक्शनमुळे त्याचं देखील देहावसन झालं. आणि एवढंच नाही तर त्या जो बायडेन या सरांना देखील पेशियल पाल्सी हा विकार आहे. अशा अवस्थेत त्या माणसाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जी काही निवडणूक आहे ती ज्या तडफेने लढवली तर त्या तडफेला आपला प्रथमतः सलाम असायला हवा. दुसरं उदाहरण ओबामा सरांचं आहे की राष्ट्राध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यानंतर आज ते दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काउंटरवर काम करतायत. आजकाल आपण जर का ज्येष्ठांना विचारलं ना की आपण रिटायर झाल्यानंतर काय करणार आहात, तर ते उत्तर देतात की नाही हो, फार काम केलं, आता थकायला होतं, आता काही करायची इच्छाच राहिली नाही, वगैरे वगैरे. परंतु हे उदाहरण मी सुरुवातीलाच का सांगितलं की हे सगळे जे काही नकारात्मक विचार आहेत हेच ते नकारात्मक विचार आपल्याला अधिक वृद्धत्वाकडे आणि अकार्यक्षमतेकडे झुकवतात. म्हणून आपण प्रथमतः त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. मित्रांनो, या पृथ्वीवरती कलियुग कधी आलं याच्या सणावळीमध्ये न जाता किंवा पौराणिक कथांमध्ये न जाता मला तर असं वाटतं की या पृथ्वीवरती ज्या वेळेला वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हे स्थापन झाले ना त्याच वेळेस कलियुगाची नांदी सुरू झाली. कारण कलियुग आणि अनाथाश्रम हे काही आपल्याला भूषणावह असे प्रकल्प नाहीत. आणि त्याची कारणं जर शोधायला गेलो आपण तर ते आपल्यामध्ये सापडतात. आपल्या सरकारने याची दखल घेऊन 2007 मध्येच वेलफेअर अँड मेंटेनन्स फॉर द सिनियर सिटीजन अँड पेरेंट्स ॲक्ट 2007 हा पास केला होता. या ॲक्टमध्ये मी जास्त काही खोलावर न जाता, कारण हे ॲक्ट आणि त्याच्या तरतुदी गुगलवर देखील उपलब्ध आहेत आणि त्या कुठूनही मिळू शकतात, परंतु ज्याला बेअर ॲक्ट म्हणतात, अगदी प्राथमिक त्याची तोंड ओळख म्हणतात, ती मी तुम्हाला थोडक्यात अगदी 2 मिनिटात सांगू इच्छितो की त्या ॲक्टमध्ये अशा तरतुदी आहेत की ज्येष्ठ नागरिक जो आहे त्या ज्येष्ठ नागरिकाला देखील अतिशय सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. हे विसरता कामा नये प्रथमतः. दुसरी गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही रेल्वे रिझर्वेशनसाठी गेलात किंवा कलेक्टर कचेरीत कुठल्या कामासाठी गेलात किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या केस पेपरसाठी गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला रांग दिसेल तर रांग दिसली तर ती रांग काही सिनियर सिटीजनसाठी नाही, नो क्यू फॉर सिनियर सिटीजन्स. तर त्या ठिकाणी सरकारने कायद्यातच असं लिहिलेलं आहे की सिनियर सिटीजनसाठी वेगळी रांग असायला हवी. हा असा कायदा आहे. हा कायदा 2007चा 2019 मध्ये परत अमेंड झाला आणि त्याच्यामध्ये अजून काही चांगल्या गोष्टी ॲड केल्या गेल्या. आता या गोष्टींबाबतचा जो अवेअरनेस आहे, याची जी माहिती आहे ही फार कमी लोकांना असते. त्याच्यानंतर सरकारने आपल्या ज्येष्ठांना इन्कम टॅक्समध्ये देखील सूट दिलेली आहे. 3 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स आपल्याला माफ आहे.
मेडिकल इन्शुरन्सचा जो काही प्रीमियम आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला सूट दिलेली आहे. अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये रेल्वेचं भाडं किंवा एस टीच्या भाड्यामध्ये 50% सूट दिली आहे. आणि मुख्य म्हणजे आपण आता कुटुंबाकडे येऊ की या कुटुंबामध्ये नुसता मुलगा आणि मुलगीच नव्हे तर जावई, सून, नातवंड आणि पतवंड यांच्यावर देखील या कायद्याद्वारे नैतिक जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की त्यांना सिनियर सिटीझनचा पूर्णपणे त्यांचा जो काही उदरनिर्वाह आहे, त्यांची जी काही काळजी आहे ती घ्यायलाच हवी. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 14.5 कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. आणि ही नागरिकांची संख्या, ज्येष्ठ नागरिकांची जी संख्या आहे, ही संख्या फ्रान्स आणि जपान सारख्या देशाच्या लोकसंख्येच्या दुप्पट मोठी आहे. याच्यावरनं लक्षात घ्या की ही केवढी मोठी संख्या आहे. आज आपल्या या झूम मीटिंगमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांबरोबरच दिव्यांगांविषयी देखील चर्चा करणारच आहोत. आणि दिव्यांगाची देखील जी काही संख्या आहे आपल्या भारतामध्ये, म्हणजे रेकॉर्डवर आलेली, की ज्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने दिव्यांग म्हणता येईल, अशांची संख्या 3 कोटी आहे. आता या व्यक्तींना त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच्याविषयी आपण थोडक्यात उहापोह करून नुसता आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडणार नाही, तर त्याच्याविषयीच्या उपाययोजना काय असाव्यात आणि आपण काय करू शकतो ॲक्टिव्हली, याची देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की समस्या काय काय येतात. समस्या काय काय येतात. पहिली समस्या तर हीच आहे, ज्येष्ठांच्या बाबत मी असं म्हणेल की त्यांच्यामध्ये एकदा का ते रिटायर झाले की त्यांच्यामध्ये आपसुक निर्माण होणारी नकारात्मक भावना की आता आपण कोणाच्या कामाचे राहिलेलो नाहीत, कशाच्या कामाचे राहिलेलो नाहीत, आता आपण दुर्लक्षित झालो, अशा प्रकारची जी नकारात्मक भावना आहे, ही नकारात्मक भावनाच त्यांना जास्त वेगाने वृद्धत्वाकडे नेते. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अनुभव असेल की मृत्यूचं जे प्रमाण आहे वृद्धत्वामध्ये या ज्येष्ठ नागरिकांचं, ते मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त कधी आहे, तर जेव्हा तो व्यक्ती रिटायर होतो, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा त्याची सहचारिणी त्याला सोडून जाते, हे दुसरं कारण. आता तो रिटायर होतो त्यावेळेस हे पहिलं कारण का घडतं, तर त्याला कार्यालयामध्ये सवय असते की सगळेजण त्याला नमस्कार चमत्कार करत असतात, सगळ्यांमध्ये तो व्यस्त असतो, कामामध्ये व्यस्त असतो, त्याला माहीत असतं की आपण कुणाच तरी काम करतोय, काहीतरी कामाचे आहोत. आणि जेव्हा तो अचानक घरी बसतो तेव्हा ते नेहमी नमस्कार करणारे, नेहमी त्याच्या आजूबाजूला असणारे त्याला टाळू लागतात. त्याला हे समजत नाही की ही माणसं मला नमस्कार नव्हती करत, माझ्या खुर्चीला करत होती, माझ्याकडून जे काही काम होणार होतं त्या कामाच्या चमत्काराला नमस्कार करत होती. ह्या गोष्टी आपण स्वीकारल्याच पाहिजेत. या जगामध्ये या गोष्टी घडतच असतात. राधा राहिला विषय दुसरा की जेव्हा त्याची सहचारिणी त्याला सोडून जाते, तो निश्चितच तो नकारात्मकतेने घेरला जातो. या दोन गोष्टी या लवकर मृत्यू यायला कारणीभूत असतात. हा तुम्ही आजूबाजूला तुमची नजर टाकली तर तुम्हाला हा अनुभव निश्चित आला असेल. आता आपली ही जी नवीन पिढी आहे याच्याविषयी आपण बोलूयात. याला कारण असं आहे की माझं मत असं आहे की हे जे काही मी संख्या सांगितली 14.5 कोटी ज्येष्ठांची संख्या आपल्या भारतामध्ये, कुठल्याही देशाचं जर वैभव कोणतं असेल ना, तर माझ्या मते ते ज्येष्ठ नागरिक आहे. याला कारण असं आहे मित्रांनो की ज्येष्ठ नागरिक हा शब्द नुसता उच्चारून भागणार नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आयुष्यभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तपश्चर्या केलेली असते, त्याच्यातून तो अनुभव संपन्न झालेला असतो, तो परिपक्व झालेला असतो, तो मल्टी डायमेन्शनल बहुआयामी नॉलेजेबल झालेला असतो. आपण म्हणतो ना, मी खूप उन्हाळे पावसाळे पाहिले, तशा प्रकारचा ती व्यक्ती झालेली असते. आपल्या आयुष्यामध्ये एक छोटंसं उदाहरण असं आहे की आंब्याच्या झाडाला जेव्हा कैरी लागते, तो पाडाला आंबा पिकतो, तो पिवळा जर्द होतो, तो पिकतो आणि मगच तो आपल्या सगळ्यांच्या खायच्या लायकीचा होतो. त्याच्यामधनं अमृता समान असा रस की ज्याला फळांचा राजा आपण आंबा म्हणतो, तो परिपक्व झाल्यानंतरच खरा तो आपल्या उपयोगाचा असतो. परंतु मात्र वास्तविकतेत आपल्या सामाजिक जीवनामध्ये ज्येष्ठ हा तो त्या आंब्यासारखाच असतो परिपक्व झालेल्या, परंतु त्या ज्येष्ठाला मात्र त्या झाडापासून तोडून डस्टबिन मध्ये फेकून देण्यात येतं. हा एक सामान्य अनुभव आहे आणि त्याच्यातूनच त्याची नकारात्मकता वाढत जाते की मी कुणाच्या कामाला राहिलेलो नाही. आता सध्या मी आता वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या संघटनांवर काम करतो, काही मॅट्रिमोनियल संस्था ज्या आहेत त्याच्यावर देखील मी काम करतो.
मला सांगायला अतिशय खेद वाटतो या ठिकाणी की त्या मॅट्रिमोनियल संस्थांमध्ये काम करताना या तरुण पिढीतल्या काही मुली आहेत, त्या मुलाला प्रश्न विचारताना काही मुलींनी असा प्रश्न विचारला मित्रांनो की तुमच्या घरामध्ये किती डस्टबिन आहेत. तुम्ही लक्षात घ्या, डस्टबिन हा शब्द तिने कशासाठी वापरला आहे. डस्टबिन हा शब्द तिने याच्यासाठी वापरला आहे की तुझ्या घरामध्ये किती म्हातारी माणसं आहेत आणि त्याच्यावरनं ती ठरवणार आहे की त्याच्याशी लग्न करायचं का नाही. जर का अशी मानसिकता असेल या पिढीमध्ये की ज्येष्ठ जो झालाय किंवा जो वृद्ध झालाय तो डस्टबिन आहे घरामधला, अशी जर मानसिकता असेल तर या पिढीचं ते फार मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि या पिढीविषयी मी 2 शब्द बोलेल ते अशा अर्थाने, मला एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली एक छोटीशी बातमी आठवते की बेंगलोर शहरामध्ये, की ज्याला आपण सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हणतो, ज्या ठिकाणी या आधुनिक तंत्रज्ञानाची ती राजधानी आहे, त्या बेंगलोर शहरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये खालच्या मजल्यावरती एक IT इंजिनियर राहत होता. संध्याकाळी ते बसले होते घरामध्ये सगळेजण, आई वडील नवरा बायको TV बघत, आणि अचानक त्यांच्या त्या फ्लॅटमध्ये साप निघाला. मित्रांनो साप निघाला घरामध्ये. तर तो IT इंजिनियर पटकन उठून त्याच्या बेडरूममध्ये पळाला. त्याच्या घरच्यांना वाटलं की तो काठी वगैरे आणायला गेला असेल, परंतु त्यांनी बेडरूममधून काय घेऊन आला, तो बेडरूममधून तो लॅपटॉप घेऊन आला आणि त्यांनी गुगलवर प्रश्न टाकला की घरामध्ये साप निघाल्यानंतर काय करावे. मित्रांनो, ही हसण्यासारखी गोष्ट नाहीये, ही सत्य घडलेली घटना आहे. हे जर का नॉलेज असेल आजच्या पिढीचा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास जर कुठला असेल ना, तर त्यांनी झापडा बांधलेली आहेत अशी डोळ्यांना. आणि ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना लॅपटॉपच्या पलीकडे जग असतं, लॅपटॉपच्या पलीकडे व्यवहार असतात, भावभावना असतात, नातेसंबंध असतात, कॉमन सेन्स असतो, परंपरा असतात, रूढी असतात, हेच माहिती नाही. आणि तरी देखील या कंपन्या त्यांना लाखो रुपयाचा पगार देत असल्यामुळं अशा कॉमन सेन्स नसलेल्या लोकांना अशी एक आत्मप्रौढी येते की मी फार फार काही कमवतो, आणि हेच कारण आहे की ते इतर सर्वांना शूद्र समजायला लागतात. परंतु जर त्यांच्या हातातून तो लॅपटॉप जर हिसकावून घेतला मित्रांनो, तर त्यांची अवस्था एखाद्या आदिवासीपेक्षाही जास्त वाईट होईल, असं माझं तरी मत आहे. या ज्येष्ठांना मी नॉलेज बँक म्हणतो, ही खरी नॉलेज बँक आहे. काय व्हायला पाहिजे, नेमकं काय व्हायला पाहिजे. प्रत्येकच जण 58व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर फिजिकली आणि मेंटली पूर्णपणे थकलेला नसतो की तो आता देशासाठी काहीच करू शकत नाही, अशी अवस्था निश्चितच नसते. मित्रांनो, मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये, मी अतिशय महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतोय की मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये अंताला घाबरत नाही, एवढा एकांताला घाबरतो. हे जे एकटेपण आहे, एकदा 58 वर्ष पार केले, 60 वर्ष पार केले, त्याच्यानंतर येणारं जे एकटेपण आहे, ते एकटेपण त्याला जाळत राहतं आतमध्ये. आणि ते जाळणं जे आहे त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी झाल्यासारखी वाटते, त्याची बॉडी लँग्वेज बदलते, त्याची काम करण्याची, विचार करण्याची क्षमता बदलते. परंतु याला आपण दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्यापेक्षा आपणच जर आपल्याला बदललं तर मित्रांनो, फार दूर जायची गरज नाही. आत्ताच बघा तुम्ही, या करोनाचं उदाहरण घ्या, करोनाच्या विषाणूचं उदाहरण घ्या, जो डोळ्याने दिसत नाही, डोळ्याने सोडा परंतु सूक्ष्मदर्शक यंत्राखाली देखील दिसत नाही, त्याला अतिशय शक्तिशाली पॉवरफुल अशा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिलं तरच तो दिसतो. असा हा करोनाचा विषाणू देखील जेव्हा त्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तो स्वतःमध्ये म्युटेशन घडून आणतो, स्वतःमध्ये बदल घडून आणतो. ही किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण या पृथ्वी तलावरती स्वतःला अतिशय बुद्धिमान असा मनुष्य प्राणी म्हणून घेतो. आपण आपल्यामध्ये म्युटेशन घडून नाही आणू शकत. मला आठवतंय, मी एका ठिकाणी वाचलं अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकामध्ये की सर आयझॅक न्यूटनला कुणीतरी विचारलं की सर, या जगामध्ये सर्वात हुशार प्राणी, सर्वात हुशार सजीव कोणता बरं. सर आयझॅक न्यूटन सरांनी दिलेलं उत्तर अतिशय आपल्याला सर्वांना चिंतन करण्यासारखं आहे. न्यूटन सरांनी उत्तर दिलं की जो सजीव
परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो, त्याला तो सक्षम आहे, तो सर्वात शक्तिशाली, अशी माझी व्याख्या आहे. मग ती मुंगी असू दे किंवा तो हत्ती असू दे. या वाक्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे मित्रांनो, की स्वतःमध्ये बदल घडवून आणणे वेळेनुसार, परिस्थितीनुसार. आजची पिढीच अशी आहे, आजची पिढीच तशी आहे, किंवा आज तंत्रज्ञान वेगळं आहे. आता राहिला टेक्नोसॅव्हीचा विषय. टेक्नोसॅव्ही होणं म्हणजे हे नवीन जे मोबाईल आले, नवीन तंत्रज्ञान आले, मी असं नाही म्हणू शकत की तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णतः पारंगत होऊ शकता. परंतु ज्या आपल्या रोजच्या डेली गरजा आहेत, रुटीनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, घर बसल्या गोष्टी आपण काही करू शकतो. मला काही ज्येष्ठ नागरिकांनी एक विषय मांडला की सध्या हयातीचा दाखला, म्हणजे तुम्ही जिवंत आहात याचा दाखला मागितला जातो नेहमी दरवर्षी बँकांमध्ये, वेगवेगळ्या पेन्शन अकाउंटमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यांना खूप चक्रा माराव्या लागतात, खूप त्रास होतो या संदर्भामध्ये. तर या गोष्टी देखील ऑनलाईन झालेल्या आहेत आता सध्या. या गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो. तर तुम्ही तुमच्या नातवंडांकडनं, तुम्ही तुमच्या मुलांकडनं, तुम्ही तुमच्या मित्रांकडनं, कुणाकडनंही या गोष्टी शिकू शकता आणि टेक्नोसॅव्ही होऊ शकता. आता राहिला विषय काय की या ज्येष्ठांनी आणि या दिव्यांगांनी नेमकं त्यांचे हक्क काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत याविषयी तर अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु आपली आजची ही जी झूम मीटिंग आहे ती या विषयावर आहे मुख्यतः, की नुसते असे दिवस साजरे करणं किंवा असा हा कार्यक्रम करणं हा एक इव्हेंट होऊ नये. हा काही इव्हेंटचा विषय नाही फक्त की हा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचं उत्तरदायित्व संपलं. आपल्यातूनच काही लोक उभी राहिली पाहिजेत आणि त्यांनी स्वतः खर्च करून, कारण का तर या अशा प्रकारच्या समस्यांमध्ये आपल्या सरकारला निश्चितच काही स्वारस्य नसतं, याचा आपल्याला अनुभव आहे. कोणाचंही सरकार असू द्या, आपल्याला तसाच अनुभव आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? वेन यू कॅन नॉट चेंज द अदर्स, चेंज युअर सेल्फ. तुम्ही स्वतः बदललं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की आपण सर्वांनी आज या झूम मीटिंगद्वारे, जे कोणी या झूम मीटिंगला जॉईन आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामधनंच याचे व्हॉलेंटियर्स निर्माण झाले पाहिजेत. आणि व्हॉलेंटियर हा शब्द फार मोठा आहे. व्हॉलेंटियर शब्दामध्ये इतकं काही अर्थकारण सामावलेलं आहे की कुणावरही अवलंबून न राहता, कुणाच्याही मदतीवर अवलंबून न राहता, माझ्याकडनं जेवढं काही शक्य आहे तेवढं सगळं काही मी करेन या संदर्भामध्ये, याला म्हणतात व्हॉलेंटियर. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक हा दुर्लक्षित होऊ लागलाय. वेगवेगळ्या कुटुंबामध्ये, मी आता वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतो, त्याच्यामध्ये इतक्या काही वाईट गोष्टी माझ्या समोर येतात की त्या कुटुंब प्रमुखाने जीवाचं रान करून ते कुटुंब उभं केलं, त्या कुटुंबातले त्याचे मुलं, आलेल्या सुना यांनाच तो नकोसा होतो, तो अनप्रोडक्टिव्ह होतो. त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे एक दुर्लक्षित डस्टबिन होतो. तर अशा वेळेस तो जो आतून तुटतो ना ते मला नको आहे. माझा तो पहिला भर यावर असेल की त्यांनी आतून सक्षम व्हावं. कारण का तर कोणाच्या तरी मतावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही आहे. त्याच्याकडे नॉलेज आहे, त्याच्याकडे प्रगल्भता आहे, त्याच्याकडे तपश्चर्या आहे पूर्ण आयुष्याची. कुठल्या तरी क्षेत्रामध्ये त्यांनी, कुठल्या धरणावर त्यांनी, महानगरपालिकेमध्ये त्यांनी, PWD मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून त्यांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये 30-35 वर्ष सेवा दिलेली आहे. त्या 30-35 वर्षाच्या सेवातून त्याला अतिशय प्रगल्भ असा अनुभव प्राप्त झालेला आहे. आणि तोच अनुभव नाही तर आयुष्याचा अनुभव प्राप्त झालेला आहे. आजकालच्या तरुण पिढीने त्यांच्या अनुभवाचा जर उपयोग केला, परंतु काय होतंय दुर्दैवाने, त्यांच्या तोंडातून अशी शब्द येत आहेत, तुम्हाला काही समजत नाही हो, तुम्ही जरा शांत बसा, तुम्हाला काही समजत नाही, जग फार पुढे निघून गेलेलं आहे आणि आजकाल असं घडत नाही. हे जे काही वाक्य त्यांना ऐकायला मिळतात, त्या वाक्यांमुळे ते डिप्रेस होतात, त्यांचं डिव्हॅल्युएशन होतं आणि त्यांच्यामध्ये हा एक प्रकारचा ट्रेंड निर्माण व्हायला लागतो की आपण आता काहीच न बोललेलं बरं, आपण आता कशातच भाग न घेतलेला बरा. परंतु नाही मित्रांनो, नाही. या जगामध्ये क्रांती घडून आणली आहे ना, तर ती झुंडाने नाही, ती गर्दीने घडून आणलेली नाहीये, ती आणली आहे कुठल्या तरी एकट्या दुकट्या माणसाने. परंतु त्या एकट्या दुकट्या माणसामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या बायडेन सारखा
ओबामासारखा ती लढण्याची ती शक्ती हवी, सकारात्मकता हवी. याबाबत मित्रांनो, एक शायर असं म्हणतो, आजच्या पिढीला संदेश देण्यासाठी तो असं म्हणतो कि संभल के रखना पैर इन सूखे पत्तों पर दोस्तों, संभल कर रखना पैर इन सूखे पत्तों पर दोस्तों, याद रखना कभी इन्हीं की छाव में बैठकर तुमने सुकून महसूस किया था. याच्यातून त्यांना जाणीव दिली जाते की तुम्ही जे काही आज आहात ते यांच्यामुळे आहात, हे विसरू नका. एवढंच नव्हे तर तुम्हाला आयुष्यामध्ये जर का खरंच काहीतरी करायचं असेल पुढे, तर यांच्या मार्गदर्शनाशिवाय, यांना दीपस्तंभासारखा सन्मान दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. तुमचं ते आधुनिक तंत्रज्ञान फक्त पोट भरण्यापुरतं पोट भरू तंत्रज्ञान येते, परंतु तुम्हाला मल्टी डायमेन्शनली रिच जर व्हायचं असेल, कॉमन सेन्सनी जर रिच व्हायचं असेल, तर या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. काही लोकांनी आजची ही जी झूम मीटिंग आहे याविषयीच्या बातम्या वाचून मला एका सैनिकाच्या आईवडिलांनी फोन केला. मित्रांनो, मला फार वाईट वाटलं. त्या सैनिकांच्या आईवडिलांनी त्यांची हकीकत मला अशी सांगितली की सर, तुम्ही तुमच्या या मीटिंगमध्ये आमच्यासारख्याचे पण प्रश्न काहीतरी मांडा. आम्ही आता खूप वृद्ध झालेलो आहोत. आमचा मुलगा आम्ही देशाला बलिदान म्हणून अर्पण केला, परंतु त्याचा परिणाम काय झाला. तर ठीक आहे, आपल्या शासनाकडनं देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांना 2-2 कोटी रुपये दिले जातात, पेट्रोल पंप दिला जातो, अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पण त्या कोणाला दिल्या जातात? त्या सैनिकाच्या पत्नीला त्या दिल्या जातात. आणि यावेळेस त्या सैनिकातला ज्यांनी जन्म दिलाय ते आईवडील मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहतात. पुढे दुर्दैवाने, अर्थात हे अपवादही आहेत या गोष्टीला काही, पुढे दुर्दैवाने असं घडतं मित्रांनो की त्या सैनिकाची पत्नी दुसरं लग्न करते. कारण काय, हे सगळं काही तरुण वयातच घडलेलं असतं. दुसरं लग्न करते आणि ती निघून जाते, ती मदत घेऊन सगळी. आणि या सैनिकाला जन्म देणारा त्याचा वृद्ध माता पिता जे ते मात्र त्याच दारिद्र्यामध्ये पिचत पडतात. याविषयी देखील या आता झूम मीटिंगला जर कोणी अधिकारी वर्ग जर का असेल, याच्यामध्ये न्याय आणि विधी प्राधिकरणामधले काही न्यायाधीश असतील, काही समाज कल्याण विभागातले अधिकारी असतील, तर त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या समस्यांमध्ये आपण लक्ष घालायला हवं. आणि या संदर्भामध्ये शासनाकडे याचा आपण पाठपुरावा करायला हवा की बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट आहे ही. आज मी ज्येष्ठांना देखील या झूम मीटिंगद्वारे असं आवाहन करतो की 2019 मध्ये जो हा काही हे बिल अमेंड झालं, वेलफेअर अँड मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन अँड पेरेंट्स ऍक्ट 2019, हे बिल अमेंड झालं. आणि त्याच्यामध्ये जी काही 10,000 रुपयाची तरतूद होती मुलामुलींकडून पॅरेंट्सला मिळायची, ती देखील उठवून टाकली. त्याच्यामध्ये असा देखील कायदा पास करण्यात आला की जर कोणी लक्ष दिलं नाही आईवडिलांकडे, मग तो त्याचा नातवंड असू द्या, पतवंड असू द्या, त्यांना देखील शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे याच्यामध्ये. एवढंच नव्हे मित्रांनो, तर घरात बसल्या बसल्या हे ज्येष्ठ नागरिक जर त्यांना बँकेतून पैसे काढायचे असतील, बँकेत भरायचे असतील, तरी देखील ते फोनवर त्या बँकेच्या अधिकाऱ्याला घरी बोलू शकतात आणि बँकेच्या अधिकाऱ्याने घरी जायला हवं असा कायदा आहे. आता गोष्ट अशी निर्माण होते की या ज्येष्ठांमध्ये या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस, याची माहिती आणि हे नेमकं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात. ज्येष्ठांनी आता पुढे यायला हवं. ज्येष्ठ हेच श्रेष्ठ आहेत. याची एक नॉलेज बँक आता या झूम मीटिंगद्वारे आम्ही असं आवाहन करतोय या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना की ज्येष्ठ ही एक नॉलेज बँक आहे आणि याची नॉलेज बँक आपण स्थापन करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत व्हायचं. यासाठी मी आणि सचिन राऊत सरांचं आमचं बोलणं झालं यामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये की आम्ही याचा शासनाकडे पाठपुरावा करू आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये या नॉलेज बँकचा मानधनावरती काही नियुक्ती झाली की अमुक एका माणसाने PWD मध्ये 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, अमुक एका माणसाने धरणावरती 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. आता इथून पुढच्या त्या क्षेत्रामधल्या नवीन जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांच्या अनुभवाचा काही फायदा होईल अशा पद्धतीने जर का काही योजना या सरकारने राबवली मित्रांनो, त्याच्यातून किती फायदे होतील लक्षात घ्या. पहिला फायदा तर हा होईल
की त्या ज्येष्ठाच्या मनात रिटायर झाल्यानंतर जो न्यूनगंडाची भावना पछाडते त्याला, आणि तो व्यस्त नसल्यामुळं, त्यात तो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या व्यस्त नसल्यामुळं जो वृद्धत्वाकडं वेगानं झुकायला लागतो आणि मृत्यूला कवटाळतो, ती गोष्ट टाळता येईल. तो व्यस्त राहील, आनंदी राहील. त्याच्या मनामध्ये एक ही भावना राहील की मी जी काही तपश्चर्या केली आयुष्यभर त्याबद्दल सरकार अजूनही मला सन्मान देत आहे आणि माझ्या मताला काहीतरी किंमत देत आहे. दुसरा फायदा असा होईल की तो जो ज्येष्ठ आहे तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या व्यस्त राहिल्यामुळं तो तंदुरुस्त राहील, फिजिकली आणि मेंटली. आणि त्याच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो समाजामध्ये, घरामध्ये देखील बदलला जाईल. आता याच्यामध्ये नवीन पिढीला देखील माझं हात जोडून नम्र आवाहन आहे की प्रत्येकच वेळेस तुम्हाला काही समजत नाही हो आणि जग फार पुढं निघून गेलेलं आहे, हे असं बिनअर्थाचं पांचट वाक्य वापरण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जग काही पुढं निघून गेलेलं नाही आहे. उलट किती भव्य इमारत असली, कितीही 1000 मजल्यांची इमारत उभी असली तरी देखील तिचा पाया जो आहे ना तो मजबूत लागतो. वास्तविक तिच्या उंचीला काहीच महत्त्व नाही आहे जर का पाया मजबूत नसेल तर. म्हणून हे जी काही नॉलेज बँक आहे, या नॉलेज बँकचा सरकारने उपयोग करून घ्यावा. वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पुढे यावं. आम्ही आता सचिन राऊत सरांशी बोललो, आम्ही 3-4 जण तयार आहोत की आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून वर्षातून निदान 4 ते 5 वेळेस तरी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन या नॉलेज बँक स्थापन करण्याविषयी आणि त्याची पुढं कार्यवाही करण्याविषयी आम्ही कार्यरत होणार आहोत. आता